ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेदवंद्या तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे बद्रीपती. अगाध नीती कथी प्रगटविले तुझ्या बळे विश्वव्यापका. सूत सांगे शोकाधिका बद्रुयेसी शिव कवच देखा. श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी. चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी बद्रुई बाळतो. एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. घंडग दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रू ते दाविता नग्न जाते कदाच भस्म होऊन. 12 सहस्र हिमबळ गहन तत्काळ दिले कृपेने देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ईश्वरवंत. आयुरोग्य अविख्यात सर्व रायात श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊन संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुणी माझील त्रिभुवनी कीर्ती घोष. भाग्यलक्ष्मी असतो सदनी भूतकरुण्य लक्ष्मी हृदय भवानी. दानलक्ष्मी येऊनी कर कमळी राहो सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दूरदंडी वीरलक्ष्मी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम सर्वदा दायी वसो तुझी. शत्रुलक्ष्मी खंडगाग्री वसो. साम्राज्यलक्ष्मी सदा असो. विद्यालक्ष्मीला असो सर्वदाई तुझपाशी. ऐसे शिवयोगी बोलून तेथेची पावला अंतदान. भद्रुई सुमती गुरुचरण सर्वदाई न विसंबती. इकडे बद्रुईचा पिता निवृत्ती दरदशा हर देशीचा नृपती. वर्जभाऊ महामती शत्रू त्यावरी पातले. मगाध देशाधिपती हेमरथ तेने देश नागवेला. समस्त धनधान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरुणी समस्त बळे नेऊनी बंदी घालीत. मुख्य राजग्राम विष्टीत बाहेर निघत वर्जभाऊ. युद्ध झाले 10 दिनपर्यंत. हा एकला शत्रू बहुत मग त्यासी धरुणी याजित. रती बांधिती आकर्षुनी वर्जभाऊचे अमत्य धरून. तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून. राजे स्त्रिया धरियल्या ऐसे हरुणी समस्त घेऊन चालले हेमरथ. वर्जभाऊ सचिव सहित मागे पुढे पाहत असे. पुत्र न बंधू आम्हास कोण कैवारी या समयास. आम्ही पहावे कौनाची आस मोह सोडविल कोण दुखर्णवी. तो समाचार कळला बद्रुयसी की शत्रुने ती पितेयसी. गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवचली येले. मृत्युंजय मंत्र परमा सर्वांगी चर्चिले भस्म. शंख खंड घेऊन उत्तम माते लागे नमस्कारी. म्हणे माते शत्रू बहुत ग्राम हरुणी पितेयासी नेत. तरी मी गुरुदास तुझा सुत. संहरी न समजता ते माते तुझ्या सुकृत्य करुण. कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वीचे राजे जितची धरुण आणि न तुझ्या दर्शना. निर्दोष यशाचा ध्वज भाविना जतेज पुंज. शरदकाळीचा द्विजराज सौजळ दैसा शोभत. पद्मकर पुत्र सुनयवीर सवे घेतला सत्वर. सर्पाचा माग काढी विनात पुत्र तैसे दोघे धावती. ही आहे कोणा ते कांतरी शोधित धावती दोघे केसरी. की जनक जीचे कैवारी लहू कुश पुत्र जैसे. पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर. जवळी देखुनी शत्रूंचे भारस यानादे गर्जनले. म्हणती उभे रे तस्कर समस्त. वर्जभाऊ ऐसे दिव्य वस्त. चोरून नेता त्वरित शिक्षा लावीन तेव्हा ते तस्करसी शिक्षा जाण. छेदावे कर्ण नासिका कर चरण. एवढा अन्याय करून कैसे वाचून झालं तुम्ही. अवघे माघारे जवळ पाहती तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती एक उमापती तिन्हीच भक्त कैवारी. एक मृग एक मित्र एक वसिष्ठ एक विश्वमित्र एक वासुकी एक भोगींद्र. तेवी दोघे भासती असंख्यात सोडिती बाण. जैसा धार वर्ष घन वीर खेळले संपूर्ण. मयूर ऐसे दिसती परतले शत्रूंचे भार. वर्षती शास्त्रश्रेय समग्र वाद्य वाजती भयंकर. तेने दिशा व्यापल्या जो तो जलज वाजविला अद्भुत. ठाके उर्वी डळमळीत पातळी फणीनाथ. सावरीत कुंभिनी ती दीक्षा कोंदल्या समस्त. दिग्गज धरतर कापत शत्रू पाडिले मूर्छित. रिते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन दोघे अरुडले त्याच क्षणी. चांपी बाण लावणी सोडिते प्रलय विद्युत अद्भुत. वर्जभाऊचे वीर बहुत संभार संवेत गजरथ. भद्रुई भोवती मिळत कैवरी आपला मनवणे. वाद्य वाजवणे आदळ भद्रुई भोवते मिळाले सकळ. म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठुनी. पाठीरागा देखुनी समर्थ वीरास बळ चढले अद्भुत. हेमरथाची सेना बहुत सहारिली त्या काळी.
वर्जबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरून म्हणते त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोरवेशी पातले एक गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांचे विद्या समान त्यात मुख्य राजनंद देखुनी स्नेह वाटतो कोणा हेत न कळे सत्य मज वाटती परमाप्त हृदय धरून यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले गोरंदर रण रक्तपूर चालली जाण वर्जबाहू दुरून प्रधान सहित पातसे आणि वार बद्रुईचा मार शत्रू केले तेव्हा चरचर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखून हे मरत लोटला तेव्हा कृतांतवत दोघासी युद्ध अद्भुत चार घटिका झाल्या शत्रू थरथर कापत म्हणते भीमकी हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूंचा देखुनी उत्कर्ष बहुत बद्रुयेने शिवयोगी दत्त खंडक काढिले त्याचा अद्भुत सहस्रमात्रंड समान काळग्रीची जीवा करळ की परळय विजया मेळ की काळ सर्पाची गरळ तेवी खंडक जळकत असे ते शस्त्र जळकता ते जळ मागत धळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत झाला की काळशास्त्र घेता हाती खताची दळे सहरती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा संवेत प्रधान सहित वर्जबाहुसी टाकून पळती शत्रू घेतले रान ते बद्रुईने देखून धरिला हे धावून हे मरत धरिला तो दृढ केशी ओढुनी पाडीला भूमीची लता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकेता बडाबडा रथी बांधिला आकर्षून मंत्री प्रधान सहित जाण शूरमुख शर घेऊन पाच पाटव काढिले अर्ध खांड अर्ध मिशी भाद्रून माघारी चालवी संपूर्ण राजश्री अपार कौशधन घेत हेरून तेथवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ ते जेतेचा ते स्थापिला अमत्या संवेत पिता सोडून पायी ठेविला माता वर्जबाहू होई बोलता त्यांचकडे पाहून या नैनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून तो त्वरा काढिले उडी घालून जळता शत्रुद वांग्रित वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेशी आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरिले बाळकाचे कौतुके की सहस्रक्षे येणे एके केले धावणे वाटत असे सकल राजश्रिया धावून उतरिती मुखावरून निंबलोन म्हणती बाळ तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही बद्रुई म्हणे नंगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षा बहुत परमयत्ने करून या नगरात पिता नेऊन बैसविला दिव्य सिंहासने जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारी लेख सरा रथीन भरुनी वाटिती शर्करा नगर जन धावती त्वरा वर्जबाहुसी भेटवया वर्जबाहू म्हणे सदगद होऊन जेने मज सोडविले धावून कैवारीचे चरण धराम जाऊन ये वेळा बद्रू म्हणे पिताय लागून शत्रूस करा बहुत जतन 3 दिवसा मी येईन परतुनी जाण तुम्हा पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलून दोघे जण रथ रूढच पाय झाले मनोवेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करून मलोन सुखावे पूर्ण पद्मकर असो यावरी शिवयोगी दयागन चित्रांगद निसिमेंते भेटून जन्मदारभ्य वर्तमान त्यासी सांगे बद्रुईचे पिता सोडून पुरुषार्थ केला तो एकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कृतिमालिनी देऊन या एकता याचा मधुर शब्द सिमेंतेन्याची आणि चित्रांगद दृढ धरिती चरणविंद पूजिती मग षटोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा त्याचे आहे लग्न मग दळवार वाहने पाठवून दिले वैश्यनगर प्रती सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती देऊन अपार लग्नासी चालिला पद्माकर वाद्य अपार वाजती बद्रुई बैसला सुखसनी तैसेच माता शिबी कायिनी चित्रांगद सामोर येऊन घेऊन गेला मिरवित वर पाहुनी जन तटस्थ म्हणती कासई या पुढे रतिनाथ पूर्तीचे राजे समस्त आणि विले लग्नासी त्यात वर्जबाहू सपरिवारी लग्ना लागी पातला त्वरे वरकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाये त्याचे धरावया धाविनला बद्रुईने वरच्या वरी धरिला आलिंगन देता वेळोला कंठ दाटले वयंताचे नैनी चालल्या विमल बुधार अभिषेक करीती येर येर मग वर्जबाहू कुशीवर देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती मग बद्रुईने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगीचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोटी अनुकोटी ते शिवयोगीची होय भेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाणही
मग ते सुमती पटराणी भेटविले एकांती नेऊनी वरचे पाहू खालते पाहुणी रुदनती करी ते तवा म्हणे ऐसी निदाने वरिष्ठ म्याग गौरवणी टाकीले नष्टी मज एवढा अन्याय कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःखात भूत आठवणी रडे सद्गतीत म्हणे योगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग सिमेंतनी चित्रांगद उभयंताशी करून ऐक्यवाद वर्जे भाऊ बोले सद्गत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मज तवा दाविला आणून सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते तव माझा केला उद्धार मज अभग्या सकायचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुता सहित तवा दिदले ऐसे बोलून त्वरित वर्ज्य बाहू बाहेर येत भद्रुई धावणे सद्गतीत साष्टांगी नमित पितयाते वर्ज्य बाहू देत आलिंगन जीवी भेटते शिव आणि षडानन किंवा वाचस्पती आणि कच्च निदान संजीवनी साधिता लिंगयती मस्तकवग्रहणून झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी कृतिमालिन्यश्नश्चा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वर्ज्य भाऊ नृपती मग पद्मकर सुनय या प्रती भद्रुई भेटवी पितयते गगनीन समयी ब्रह्मानंदा ऐसा झाला सकळ मोदा मग 4 दिवस सानंदा येथल सांग लग्न झाले आंदन दिले अपार 2 लक्ष वाजी आयुत कुंजर दासदासी भांडार भरुणे द्रव्य दिदले सवे घेऊन कृतिमालिनी पद्मकर सहित जनक जननी निज नगरा ते चक्षणी जाती झाली तेथवा गगनगर्भीन समय हरिख ऐसे माता पिते असी झाले सुख पटराणी सुमती देख केली आदिन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभार नेमून करुणे अपरणाधीन जीवदान दिले तया भद्रू ऐसा पुत्र प्राप्त होय असले पुण्य बहुत जरी जन्मोजन्मी हे मनक जामात पूजिला असेल प्रेमभरी श्री पतिव्रता चतुर्य सुंदर पुत्र पंडित सौभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्व दंते प्राप्त होय मग त्या भद्रुयवरी छत्र वर्ज्य बाहुने उभावुनी सत्वर श्री सुमती सहित तवापार हेम केदरी करिता झाला करिता शिवाराधना त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रुई बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिव कवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा परपूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रुई धन्य तो असो भद्रुई नृपनाथ कीर्तिमालिनी समेत चालिला वन विहारार्थ अवलोकित वन श्रियाते छाया सघन शीतळ पाट वाहती जल निर्मळ तेथे वसता सूर्यमंडळवरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातंजन मलयगर श्वास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सघन आंबे जांभळी किरनिया वटपिंपळ कडवे लिंब डाळिंब सेवरी मंदार कंदव अंजीर औदुंबर परी भद्रनभ भेदित गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जप अगस्ती वृक्ष पाही वेष्टुनीवरी चालिले कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नानालता सुवस्कर द्राक्षतरू सुंदर जायफळी डोलती फळभारी बदके चातक मयूर कस्तुरी जवादी मारजार चक्रवाक नकुळ मरळ परिकर सरोवर तिरी क्रीडती असो तया वनात कृतिमालिनी समेत क्रीडत असता अकस्मात एका पूर्वर्तले दूरवरी वद्रुई विलोकित स्तो स्त्रिये पुरुषे ती धावत वृद्ध करोनिया हस्त दीर्घ स्वरे बोफाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे वो भात विप्र म्हणे नृपश्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गज भजुनी धाविनला नृप शर लावून ओढिले चाप तव तो व्याघ्र काळरूप श्रियेचे नेत धरुनिया राय शिर सोडिले बहुत परितो न गणित ऐसेची जात विजू ऐसे शर अद्भुत अंगी वेदिले तयाच्या गिरी कदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीच घेऊन विप्र राया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझविन ग्रह वाटते महारण्य रायसी म्हणे ब्राह्मण थिंकू क्षत्रियपण थिंक जेने तुझ देखता सत्य माझे श्रीने केला कांत आहा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासून तुझे हाक फोडिले बहुत धाव धाव हे जगती नाथ थिंक तुझे वस्त्रे समस्त खंडक व्यर्थ गुरुने दिले 12 सहस्र नागाची बळ थिंको मंत्र अस्रदाळ शतावासुने सोडवी तत्काळ शरणगता रक्षितोची क्षत्रिय थिंको आश्रम थिंको ग्राम जेथे नाही सतस्गम थिंको श्रोत
थिंको वक्ता सप्रेम नाही कीर्तना शिवाचे थिंको संपत्ती थिंको संतती द्वेजन रक्षिण भजे उमापतीत थिंक नारिया पापमती पतिरता जे नव्हे माता पिते असे शिनवित थिंको पुत्र वाचला व्यर्थ थिंको शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै गुरुची दाखवून पदवी आपुला महिमा विशेष मिरवी थिंको पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रुई बोले उद विग्र मी तुझे इच्छिले देईन करी करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विप्रमणे कासया लग्न श्रीहीनास कासया धन जन्मदासी दर्पण व्यर्थ काय दावुनी मुळास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरीने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांतासी पाजिले गृत शुद्धातुरासी माळ गंधक्षत चिंतातुर पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी नलगे तुझे राज्यधन माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्तिमाली घेऊन दिदली मी तुझ प्रति रायाचे सत्व पाये ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मतदान माझे तप मेरू पर्वताहून उच्च असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे श्रीरत्न सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोराले मजवरी माझे बळ गेले त्याच क्षणी व्याघ्रे नेली विप्रललना आता श्री देऊन ब्राह्मण अग्निकाष्टे बक्षिण मे विप्रापुढे संकल्प करुनी दान दिली कीर्तिमालिनी विप्रगुप्त झाला त्याच क्षणी राई अग्नी चेतविला ज्वाळा झालेल्या आकाशपंते मग स्नान केले नृपनाते भस्म चर्चिले सर्वांगते रुद्राक्षधारण पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शोध्यान प्रदक्षिणा करून तीन अग्निकुंडस भोवत्या जय जय शंकर उमारंग मंदानतक भक्त भवभंग विश्वव्यापक आराध्यलिंग वेगे तुझपाशी उडी टाको जाता त्यावेळी असंभवे चेतला ज्वालामाळी तव त्यामधून कपाळ मोळी अर्पण संहित प्रगटला दशभुज पंचवदन कर्पूर गौरा पंचदशनयन पंचविशंतीत तहून पंचभूता वेगळा जो भद्रुई शिरदई धरुणी सत्वर म्हणे सकाळी इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देगुनी प्रगट झालो मी भद्रुई बोले सद्गतीत म्हणे विप्राश्री आणून दे त्वरित ते ऐकून हसीनला गजमुख तात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्र मीच होऊन गेलो भवानीच घेऊन भक्ती पावया निर्वाण दोघे आम्ही प्रगटलो तुझी ही घे कीर्तिमालिनी म्हणून उभे केली त्याच क्षणी देवसुमने वर्षिती गगनी रावचरणी लागत असे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता एरू म्हणे वर्ज भाऊ पिता सुमती माता महासती पद्मकर गुणवंत कैलासी न्यावा श्री समेत इतक्याच ठाव यथार्थ तुझ समीपदी जे तुझ्या पार्श्व भागी सकळ असो तो स्वामी अक्षय ढळ यावरी बोले फेन धवल कीर्तिमालिनी तुमा गाता ती म्हणे माता सिमेंतिनी पिता चित्रांगद पुण्यखानी तुझ समीप राहुत अनोदिने शूलपाणी तथास्तु म्हणे तुम्ही वयंतांनी मागितले ते मी सर्व दिले माझे चित्त गुंतले तुम्हा पाशी सर्वदा मग कीर्तिमालिनी समेत 10 सहस्र वर्षपर्यंत भद्रुई राज्य करीत हरिचंद्रासारिखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमाने कपाल मौली नेता झाला सनिधा चित्रांगद सिमेंतने वर्जबाहू सुमती राणी अवघी विमान रूढ होऊने पावली शिवपदा शाश्वत श्रीपुत्र संवेत पद्मकर भद्रुई कीर्तिमालिनी सुकुमार त्यासी विमान धाडून श्रीशंकर आपल्या स्वरूपी मिळविले हे भद्रुई आख्यान परमयशदायक आयुष्यवर्धन एकांत लिहित जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणता ते सर्वदा वांदी जयवंता विजय धैर्य अत्यंता कृतिवंत सर्व ठाई भद्रुई आख्यान पुण्य आगळे पदरचनाही बेलदळे उमा वल्लभ वाहती भाव बळे ते तर ती संसारी भद्रुई आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडून मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायक श्रीधर वरदा कैलास नायक भक्त कामा कल्प द्रुम गजांतका न येसी तर्का निगमागमा शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जना खंड अष्टमध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री सांब सदाशिवर्पणमस्तु ओम नमः शिवाय शिव हर शंकर नमामि शंकर
शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.